हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, घरातल्या मोगऱ्याच्या झाडाला फुलं येत नाही अशी अनेकांची तक्रार असते। अशा परिस्थितीत मी आज तुमच्याशी काही अशा छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहेत आणि काही रेमेडीज देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुमची बाग ही फुलांच्या सुगंधाने सुगंधित होईल। मोगरा हे अनेकांचं आवडतं फूल आहे, पण मोगऱ्याच्या झाडाला फूल येत नाही। मोगऱ्यासाठी उन्हाळी हंगाम हा बेस्ट आहे। अशा परिस्थितीत जर अजूनही तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला जर फुलं येत नसतील तर त्यावर आपण आज काही घरगुती असे उपाय करायला हवे, ज्याने आपली बाग ही सुगंधित होईल। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलं येण्याची कारणं आणि त्यावर कुठले उपाय करायला हवे तेच आज आपण पाहणार आहोत। सो मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। सो मंडळी, हे जे तुमच्याशी मी फुलं शेअर करत आहे हे जवळपास 15 दिवस किंवा 3 आठवड्यापूर्वीची असतील। तुम्हाला माहित आहे की मागचे 3 आठवडे आपले चॅनलवर कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ येत नव्हते। सो मंडळी, जरा इमर्जन्सी असल्यामुळे बाहेर गावी गेलेली होती आणि त्यामुळे मी आता तुम्ही ही जी काही झाडं किंवा फुलं पाहत आहेत ती आहे लास्ट मंथ मधली, म्हणजे 15 ते 3 आठवड्यापूर्वीची। सो मंडळी, त्यावेळेस झाडाला भरपूर अशी फुलं येत होती आणि झाडं देखील छान हिरवीगार होती, कारण की त्यांना वेळोवेळी मी खाऊ तर देतच असते। सो गावावरून आल्यानंतरची ही होती मोगऱ्याची सध्याची कंडिशन। तुळस देखील भरपूर खराब झालेली होती, तुळस तर संपूर्ण वाळलेलीच होती आणि जी काही थोडी तुळस शिल्लक राहिली होती त्यावर देखील मी जे काही मी त्यांना खत दिलेलं होतं किंवा जो तुळशीला खाऊ दिलेला होता त्या रिगार्डिंग देखील मी तुमच्याशी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे। सो आता तुम्ही पाहू शकतात की ज्या कुंडीला फुलं आलेली होती किंवा जी मोगऱ्याची फुलं मी तुम्हाला दाखविली त्या ठिकाणी हे झाड मात्र एवढं वाढलेलं नव्हतं। आता भरपूर अशा झाडाला नवीन फांद्या आलेल्या आहेत, भरपूर अशी पानं आहेत, म्हणजे भरपूर अशी ग्रोथ ही झाडाची झालेली आहे। पण आपल्याला जे काही हवं असतं ती म्हणजे भरपूर अशी फुलं, ती तर मात्र या ठिकाणी अजिबातच दिसत नव्हती, कारण की मी जवळपास दर 15 दिवसानंतर झाडाची भरपूर अशी कटिंग करत असते, त्यामुळे फांद्या आणि बरेच पानं यायची संख्या मात्र या ठिकाणी कमी झालेली नव्हती। सो आता सर्वात प्रथम मला झाडाची कटिंग करून घ्यायची होती, कारण की मला देखील एवढं अव्यढव्य किंवा असं भरपूर असं वाढलेला मोगरा मला देखील आवडत नसतो। सो मी छोटासा मोगरा ठेवत असते आणि त्यातून भरपूर अशी फुलं घेत असते। सो मंडळी, सर्वात प्रथम मी या ठिकाणी झाडाची कटिंग करता करता तुमच्याशी टिप्स देखील शेअर करत आहे। मंडळी, झाडाला फुलं न येण्याचे कारण सर्वात प्रथम फुलं जर येत नाही हे तेव्हाच घडते जेव्हा जमिनीत पोषणाची कमतरता असते। जेव्हा तुम्ही झाडाला जास्त किंवा कमी पाणी घालता तेव्हा त्याच्या वाढीवर हा परिणाम होत असतो। मोगऱ्याची झाडे हे हिरवीगार ठेवण्यासाठी त्याला वेळोवेळी ट्रिम देखील करायला हवं किंवा दुसऱ्या कुंडीमध्ये तुम्ही त्याला लावू शकता। जर झाड हे भरपूर जुनं असेल आणि त्याची मुळं देखील कुंडीच्या बाहेर येत असतील तर त्यावेळेस त्याला रिपॉटिंग करणं देखील गरजेचं आहे। झाडांचं रिपॉटिंग कसं करावं या रिगार्डिंगचा देखील मी इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे। मंडळी, फांद्यांची किंवा रूटची ट्रिमिंग करताना मुख्य रूटला त्रास होऊ देऊ नका। असं केल्याने 15 ते 20 दिवसात झाड हे फुलू शकतात। जर तुम्ही दर आठवड्याला रोपांची छाटणी केली तर ते तुमच्या रोपांसाठी चांगलंच होईल। जसं की मी दर 8 ते 10 किंवा 15 दिवसानंतर रोपाची ही छाटणी करतच असते। सो तुम्ही देखील रोपाची वेळोवेळी छाटणी करत राहा। मंडळी, त्यानंतर या ठिकाणी सेकंड महत्त्वाची थिंग म्हणजे की झाडाची माती ही कोरडी होऊ देऊ नका। मोगरा झाडांना कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस समृद्धयुक्त खताची आवश्यकता असते। अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना 1 ते 2 चमचे कॅल्शियम पावडर किंवा जे मी आता या मोगऱ्याला देणार आहे म्हणजे घरगुती खत, ते देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी संपूर्ण झाडाची या ठिकाणी कटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात की मी भरपूर मोठ्या प्रमाणात झाडाची कटिंग केलेली आहे। माझ्या देखील मोगऱ्याचे वरती रूट्स आलेले आहेत। सो अशा प्रकारे हलकी अशी उकर मी झाडाला देऊन घेत आहे। हलक्या हाताने झाडाची जी काही माती आहे ती उकरून काढायची आहे, त्याने माती देखील भुसभुशीत राहत असते आणि हवा देखील खेळती राहत असते आणि आतपर्यंत मुळांना देखील हवा किंवा ऑक्सिजन हा मिळत असतो। मंडळी, उन्हाळ्यामध्ये मोगरा, जास्वंदी, गुलाब, त्यानंतर आपल्याला अशा बऱ्याच झाडांवर कामं करून घ्यायची आहे, त्यामुळे मी रोज वेगवेगळ्या झाडाची कुठल्या प्रकारची कामं करून घ्यायची आहे या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। सो मंडळी, आता या ठिकाणी अशा प्रकारे 1 ते 2 इंच मी कुंडीतून माती देखील बाहेर काढून घेतलेली होती आणि तुम्ही पाहू शकतात की अक्षरशः झाडाची मूळ त्या ठिकाणी दिसत आहे। सो सर्वात प्रथम मी ज्या प्लेटमध्ये घेतलेलं होतं ते होतं कंपोस्ट आणि हे कंपोस्ट
कलिंगडाच्या सालींपासून तयार केलेलं कंपोस्ट आहे आणि त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। उन्हाळा चालू आहे, भरपूर असे कलिंगड बाजारात मिळत आहे आणि आपण देखील घरामध्ये दररोज कलिंगड खातच असतो, कारण की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण देखील भरपूर असतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कलिंगड हे फळ आवडत असतं। सो त्याच्या साली देखील आपल्याला अशा प्रकारे कंपोस्ट बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात। त्या कंपोस्टचा वास देखील येत नाही किंवा त्यामध्ये किडे वगैरे कुठल्याही प्रकारचं होत नसतं आणि त्यामध्ये वेगळ्या कुठल्याही गोष्टी वापर मी केलेला नव्हता, फक्त माती आणि साली यांचा वापर करून या ठिकाणी हे कंपोस्ट तयार करून घेतलेलं आहे। सो तुम्हाला देखील सालींपासून कंपोस्ट तयार करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा आणि अशा प्रकारची जी काही कामं आहे, सालींपासून पावडर तयार करणं किंवा कंपोस्ट तयार करणं, ही कामं आता उन्हाळ्यात करणं बेस्ट आहे, कारण की पावसाळ्यामध्ये हा सगळा स्टोर जो आहे किंवा आपण संपूर्ण गोष्टींचा साठा आपल्याला सो मंडळी, मोगऱ्याच्या झाडाला या ठिकाणी मी सालींपासून तयार केलेलं कंपोस्ट, त्यानंतर 2 चमचे लाकडाची किंवा एखाद्या गौरीची राख घेतलेली होती, त्यानंतर 2 चमचे चहा पावडर आणि 1 ते 1.5 चमचा जी पांढरी पावडर दिसत आहे ती आहे आपली खडू, म्हणजे जो फळ्यावर लिहितो ती चॉक पावडर या ठिकाणी घेतलेली होती। सो हा संपूर्ण खाऊ जो होता तो मी या ठिकाणी एकजीव करून घेणार होती आणि तो खाऊ आपल्याला आता मोगऱ्याच्या झाडाला देऊन घ्यायचा होता। मंडळी, मोगऱ्याच्या फुलांची भरपूर वाढ होण्यासाठी फॉस्फरस रिच फर्टिलायझर आवश्यक असते। पांढऱ्या फुलांच्या रोपांसाठी कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते, त्यासाठीच आपण बोनमील हे एक उत्तम फर्टिलायझर आहे। यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखे देखील पोषक तत्व असतात, मात्र मी या ठिकाणी बोनमीलचा वापर केलेला नव्हता। किंवा तुम्ही अंड्यांच्या सालीमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। अंड्याची साल सुकवून घ्यायची, त्यानंतर त्याची बारीक पावडर दळून तुम्ही 2 चमचे देखील मोगऱ्याच्या झाडाला तुम्ही महिन्यातून 1 वेळेस देऊ शकता। पण मी या ठिकाणी अंड्याच्या सालीचा देखील वापर केलेला नव्हता, त्या जागी मी या ठिकाणी खडू, म्हणजे जो आपण फळ्यावर लिहित असतो त्या चॉकचा वापर केलेला होता। खडूमध्ये देखील कॅल्शियम भरपूर अशा प्रमाणामध्ये असतं। सो या ठिकाणी मी 2 चमचे कॅल्शियम घेतलेले होते। महिन्यातून एकदा रोपाला कॅल्शियम युक्त खत घालायला हवे। जर तुमच्याकडे अंडी असतील तर तुम्ही मात्र अशा प्रकारे अंड्यांचं पावडर किंवा बोनमीलचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात। मंडळी, त्या ठिकाणी कलिंगडांच्या सालीचं कंपोस्ट, त्यानंतर मी जे काही चॉक पावडर घेतलेलं होतं आणि त्यासोबत 2 चमचे मी गौरीची राख घेतलेली होती। राखेमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांचा तर तो रिच असा सोर्स आहे, जो फुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी देखील मदत करत असतो। 15 दिवसातून तुम्ही 2 चमचे राख ही मातीत मिक्स करून झाडाला देऊ शकता आणि गुलाबाच्या झाडाचं सर्वात आवडता खाऊ तर राखच आहे। सो तुम्ही गुलाबाच्या झाडाला देखील 1 ते 2 चमचे राख ही 15 दिवसातून देखील देऊ शकता। त्याचा वापर केल्याने झाड देखील खराब, म्हणजे जर राखीचा जास्त वापर केला तर त्याने झाड देखील खराब होऊ शकते। त्यानंतर आपण या ठिकाणी जी चहा पावडर वापरलेली होती, तर चहा पावडर देखील झाडांसाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे। चहा पावडर मध्ये नायट्रोजन असते, त्यामुळे सर्वात जास्त आणि स्वस्त आणि चांगलं असं हे फर्टिलायझर आहे आणि त्याने फुलांचा रंग डार्क होण्यास देखील मदत होत असते आणि पाने देखील हिरवेगार राहण्यास मदत होत असते। सो अशा प्रकारे सॉलिड फॉर्म मधला खाऊ आपण झाडांना देऊन घेतलेला होता। आता यांच्यासोबत आपल्याला एक लिक्विड फर्टिलायझर देखील झाडाला देऊन घ्यायचं होतं। सो ते कुठलं आहे ते आता आपण पाहूया। सो मंडळी, या ठिकाणी मी एप्सम सॉल्टचा वापर लिक्विड फर्टिलायझर म्हणून केलेला होता। एप्सम सॉल्टचा वापर मोगरा रोपासाठी चांगला आहे। 1 चमचा एप्सम सॉल्ट 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही पाण्यात मिसळून त्या रोपाच्या मातीत ओता किंवा स्प्रे बाटलीने देखील त्याने फवारणी करू शकता, ते देखील उत्तम होईल। यामध्ये मॅग्नेशियम असं रिच असा सोर्स आहे, त्यामुळे एप्सम सॉल्ट देखील झाडांसाठी अतिशय चांगलं असतं। सो मंडळी, मोगऱ्याला फुलं न येण्याच्या कारणांमधील सर्वात लास्ट असं महत्वाची टीप, मोगरा लावण्यासाठी प्लास्टिक कुंडीचा सर्रास वापर केला जात असतो, मात्र प्लास्टिक कुंडीचा वापर टाळा। मोगऱ्याला पोषण मिळण्यासाठी आपण त्याला उन्हात ठेवतो। जर मोगरा प्लास्टिकच्या कुंडीत लावला तर प्लास्टिकमुळे वाढणाऱ्या उष्णतेचा रोपांच्या मुळांवर वाईट असा परिणाम होत असतो। मुळांना थंडावाच मिळत नाही तर रोपाची वाढ ही पुरेशी प्रमाणात होणार नसते आणि त्या ठिकाणी झाडाची वाढ देखील खुंटत असते। सो मंडळी, या ठिकाणी झाडाला खाऊ देऊन झालेला होता आणि खाऊ दिल्यानंतरच्या पुढच्या 2 ते 4 दिवसानंतरची ही क्लिप आहे। सो या ठिकाणी झाडाची माती तुम्ही पाहू शकता की ओलसर आहे। ऊन देखील व्यवस्थित प्रमाणात झाडाला देत आहे आणि खाऊ दिल्यानंतर झाडावर छान प्रकारची ग्रोथ देखील या ठिकाणी दिसून येत आहे। लवकरच बऱ्याच अशा काळ्या ज्या काही कळ्या आहेत आणि जी काही फुलं आहेत ती झाडाला येतील आणि ते देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे। तेव्हा मंडळी, या टिप्सचा वापर करून तुम्ही देखील आपल्या घरी
मोगऱ्याचे एक रोप लावा आणि स्वर्गीय सुगंधाचा अनुभव घ्या। घरातील झाडे टिकविण्यासाठी तुमच्याकडेही जर काही टिप्स असतील तर नक्कीच कळवा। पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह तुमची टिप्स मी नक्की शेअर करेन। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक करा। आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा पुढचा मराठीतून गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। सध्या उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यावी, प्रत्येक फुलझाडावर वेगवेगळा खाऊ किंवा कुठलं फर्टिलायझर त्याला देणं आता गरजेचं आहे हे मी आता तुमच्याशी शेअर करत आहे आणि त्यानुसार व्हिडिओ देखील मी टाकत आहे। सो तुम्ही देखील त्या सिरीजचा आनंद घ्या। सर्वात प्रथम कलिंगडाच्या सालांपासून कंपोस्ट कसं बनवावं मी तो देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि उन्हाळ्यात तुळस वाढण्यामागील काय कारणं आहेत तो देखील शेअर केलेला आहे। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर आणि झाडांची देखील काळजी घ्या। सो हॅपी गार्डनिंग, बाय।